मित्र हो, महाराष्ट्रातील प्रशासकीय पातळीवर एकाच अधिकाऱ्याचं नाव सतत गाजत असतं, ते म्हणजे तुकाराम मुंढे. कितीही बदल्या करा, त्यांनी आपल्या कामाच्या पद्धतीत बदल केलेला नाही आणि होत असलेल्या बदल्याबाबत कधी तक्रारही केलेली नाही. तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यापासून भल्या भल्यांच्या अंगावर आणखी कुठं कुठं काटा आलेला आहे, काटा. त्यांच्या कारवाईच्या धडाक्यामुळं लबाड मंडळी हादरलेली आहेत, भेदरलेली आहेत, घाबरलेली आहेत. भेसळयुक्त अन्न पदार्थ किंवा मग बेकायदा गुटख्याची विक्री असो, आजवर या सगळ्या प्रकारावर नियंत्रण आणणं तसं कोणालाही जमलेलं नव्हतं. गुटख्याच्या पुढ्या मिळत नव्हत्या असं एकही ठिकाण महाराष्ट्रात नव्हतं, पण तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आणि सगळ्यांना पळता भुई थोडी झालेली आहे. भेसळ माफियांचे धाबे दणाणले आहेत. गुटखा विक्री करणाऱ्या पान टपऱ्या धडाधड बंद झालेल्या आहेत. तुकाराम मुंढे यांची कधी एकदा बदली होते यासाठी या भेसळखोरांनी, गुटखा विक्रेत्यांनी देव पाण्यात घातले. तर तुकाराम मुंढे यांची बदली केली जाऊ नये यासाठी लोक सुद्धा रस्त्यावर उतरले. गुटखा मिळत नाही म्हणून गुटखा शौकीन अस्वस्थ झालेले आहेत आणि याच संतापातून एका कॅब चालकानं थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांना शिवीगाळ केली. दुर्गा प्रसाद पांडे असं नाव असलेला हा व्यक्ती व्यवसायानं ओला कॅब चालक आहे. त्याच्या वडिलांची टपरी होती. मुंढे यांच्या धडाक्यामुळे ती बंद करण्यात आली. गुटखा शौकीन असलेल्या या पांडेला गुटखा मिळेना आणि मग त्याचा राग त्यानं तुकाराम मुंढे यांच्यावर काढला. एक व्हिडिओ बनवून या पांडेनं तुकाराम मुंढे यांना चक्क शिवीगाळ केली आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. खडकपाडा पोलिसांनी त्याचा शोध घेतलेला आहे. त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई देखील केलेली आहे. पण चांगलं काम करणाऱ्या तुकाराम मुंढे यांना शिवीगाळ करण्याचा हा नीचपणा जरी केलेला असला तरी सुद्धा तुकाराम मुंढे यांची कामगिरी किती प्रभावी आणि किती परिणामकारक आहे याची ही पावती म्हणावी लागेल. गुटख्याच्या विरुद्ध आजवर अनेक कारवाया झाल्याचं दिसत होतं, पण गुटखा मिळत नाही असं कधी झालेलं नव्हतं. पण आता ते झालं. तुकाराम मुंढे यांना झालेली ही शिवीगाळ निंदनीय आणि संतापजनक असली तरी सुद्धा त्यांनी सुरू केलेल्या कारवाईमध्ये असलेला एक दम आणि प्रभावी परिणामकारकता प्रतिबिंबित झाली आहे असंच म्हणावं लागेल. प्रशासनात जर प्रत्येक विभागामध्ये असे तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी असते तर सगळंच चित्र आज आपल्याला वेगळं दिसलं असतं. काय म्हणाल मित्रांनो तुम्ही? जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.